आणि बातमीपत्राची सुरुवात करताना खरात प्रकरणात एक अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे, ती जाणून घेऊयात। अशोक खरात प्रकरणात एसआयटीला चांगले सरकारी वकील मिळत नाहीये असं आता कळतंय। ज्येष्ठ विधिज्ञ आणि विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट अजय मिसर यांनी केस चालवण्यास नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तर एसआयटीने विशेष सरकारी वकील अजय मिसर यांना ही केस चालवण्यासाठी लेखी पत्राद्वारे विनंती केली होती, मात्र त्यांनी नकार दिल्याचं आता कळतंय। आणि त्यामुळे आता एक चांगला वकील शोधणं हे एसआयटी समोर मोठं आव्हान आहे। प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। प्रांजल, सविस्तर अपडेट सांगाल, नेमकं का वकील अजय मिसर यांनी नकार दिलेला आहे? मुळातच आपण बघितलं तर वैष्णवी एसआयटीचा तपास संपूर्ण आता सुरू आहेत, मात्र यामध्ये म्हणजे अनेक उलगडे होणे बाकी आहेत, अनेक बाबी समोर येण्या बाकी आहेत। आता तिसरी कोठडी आहे, आज देखील त्याला न्यायालयामध्ये हजर हे केलं जाणार आहेत, कोठडी संपणार आहेत, मात्र कुठेतरी एसआयटीचा तपास मंदावला आहेत का अशी देखील चर्चा या सुरू आहेत। आणि दुसरीकडे आपण जर बघितलं तर एक मोठी घडामोड ही म्हणावी लागणार आहेत। विशेष सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांची या केसमध्ये नियुक्ती ही करण्यात आली होती, मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मिसर यांनी ही केस चालवण्यास नकार दिलेला आहे। जी माहिती मिळते त्यानुसार आता सध्या मिसर यांच्याकडे मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटचा खटला असेल, रवी पुजारी प्रकरणातील अनेक खटले असतील, यासोबतच इतर अनेक महत्त्वाच्या केसेस त्यांच्याकडे आहेत। आणि त्यामुळे यामध्ये मला वेळ देता येणार नाही, योग्य तो न्याय जो आहे तो देता येणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि त्यांनी एसआयटीला नकार हा दिलेला आहे। त्यामुळे आता सध्या एसआयटी जे आहे ते चांगल्या वकील मिळण्याच्या शोधामध्ये आहेत। त्यामुळे आपण बघितलं तर मागचे दोन्ही युक्तिवाद जे आहेत ते शैलेंद्र यांनी हे चालवलेलं आहेत, मात्र आणि आज देखील आपण बघितलं तर शैलेंद्र बागडे हे आज देखील युक्तिवाद करणार आहेत। त्यामुळे एकंदरीतच आता अजय मिसर यांनी नाही हे म्हटलेलं आहे, त्यांनी ही केस चालवण्यास नकार दिलेला आहे। त्यामुळे आता दुसरे कोणी आणखी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती ही केली जाते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संपूर्ण केसमध्ये आपण बघितलं तर गृह मंत्रालयांनीच यामध्ये लक्ष घातलेलं आहे। काही दिवसांपूर्वीच गृहमंत्री फडणवीस यांनी देखील म्हटलं होतं की या संपूर्ण केसमध्ये डीजी हे स्वतः मॉनिटरिंग करतायत, मात्र एकीकडे हे संपूर्ण काही असतानाच आपण खालच्या पातळीवरती जर बघितलं तर अशा प्रकारे आता विशेष सरकारी वकिलाची शोध हा घ्यावा लागणार आहे। त्यामुळे एकंदरीत आता या केसमध्ये आता काय नक्की होतंय, कोणी नवीन वकिलाची नियुक्ती केली जाते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अर्थातच प्रांजल, पाहावं लागणार आहे की आता कुठले सरकारी वकील या ठिकाणी येत आहेत आणि केस लढवत आहेत। धन्यवाद सविस्तर अपडेट्ससाठी। आपल्याकडून वेळोवेळी असे अपडेट्स पुढे असेच घेत राहू।